अर्थसंकल्पात 2050 पर्यंतच्या दीर्घकालीन दृष्टिकोनासह धोरणात्मक आणि भविष्याभिमुख गुंतवणुकीवर भर देत सर्व क्षेत्रांना बळकटी देणाऱ्या तरतुदी वित्तमंत्र्यांचं लोकसभेत उत्तर. केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या राज्यांच्या अनुदानात सुमारे 17 लाख कोटींपर्यंत वाढ. राज्यांना निधी देण्यासाठी हात आखडता घेणार नाही, वित्तमंत्र्यांची ग्वाही. केंद्रीय अर्थसंकल्पावर आज लोकसभेत वादळी चर्चा. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आर्थिक आणि परराष्ट्र धोरणावर टीका करत सरकारवर केले आरोप. सरकारचा पलटवार. संसदेची दिशाभूल करत निराधार आरोप केल्याची टीका करून राहुल गांधी यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्तावाची सूचना दाखल करणार संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू. अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी भरीव तरतूद. अनेक शहरांची रेल्वे क्षमता दुप्पट करण्यासाठी जोमानं कामं सुरू. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची लोकसभेत माहिती. अधिकृत सरकारी कार्यक्रमांमध्ये राष्ट्रगीत जनगण मन गाण्यापूर्वी वंदे मातरम या राष्ट्रीय गीताची सर्व 6 कडवी गाणं बंधनकारक असल्याचा केंद्र सरकारचा निर्णय. मुंबई महापालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या रितू तावडे तर उपमहापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी यांची बिनविरोध निवड. महायुतीचे महापौर आणि उपमहापौर मुंबईच्या विकासाला नवी दिशा देतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास. मुंबईला जागतिक दर्जाचं फिनटेक केंद्र बनवण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला निर्धार. अजित पवार यांच्या विमान अपघाताचा विविध तपास यंत्रणांमार्फत बारकाईनं तपास सुरू. ब्लॅक बॉक्स देखील मिळाला असून लवकरच अनेक बाबी समोर येतील, मुख्यमंत्री. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांची घेतली भेट. राष्ट्रवादी काँग्रेस कायम रालोआसोबतच राहणार असल्याचं सुनील तटकरे यांनी केलं स्पष्ट. आणि येत्या 17 ते 19 फेब्रुवारी दरम्यान राज्यात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कृषी क्षेत्रातील जागतिक आणि गुंतवणूक शिखर परिषदेचं राज्यात आयोजन. नमस्कार, 60च्या बातमीपत्रात मी श्वेता सोपा.